आता पाहूयात राज्यातील पावसासंदर्भातील टॉप 9 बातम्या। पुण्याला रात्रभर पावसानं झोडपलं। जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। विसर्ग वाढवल्यानं भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस। जिल्ह्यात सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात झाल्याची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस। कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका। भैरववाडीतील झोपड्यांमध्ये पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रस्त्यावर पाणी आल्यानं कुडाळकडील मार्ग बंद। जिल्ह्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात पावसाची विश्रांती। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा पंचगंगा नदीवरील छोटा पूल वाहतुकीसाठी बंद। बीडच्या पाटोद्यातील वैद्यकिनी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली। भिंत रात्री कोसळल्याने सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडली नाही। जिल्ह्यातील 500हून अधिक वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत। गडचिरोलीतील शाळकरी मुलांना नाला ओलांडून शाळेत प्रवास करावा लागतोय। गडचिरोलीत जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील वास्तव समोर 3 ते 4 फूट पाणी असल्यानं दोरीच्या साह्यानं नाला ओलांडताना विद्यार्थ्यांची कसरत। गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ। धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर निनखो धबधबा प्रवाहित। परिसरातील मानवनिर्मित धबधबे देखील प्रवाहित। यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोर निनखोचे धरण भरलंय।